आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आपल्याला ठाऊकच आहे की गेले 6 ते 7 वर्ष मी EL म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठी ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेद्वारे बहुतांश मराठी गुंतवणूकदारांना ज्यांना समभाग गुंतवणूकदाराविषयी अर्धवट माहिती आहे, कमी माहिती आहे अथवा माहितीच नाही आहे, अथवा जे समभाग गुंतवणुकीत आलेलेच नाही आहे कारण माहिती नाही, भीती वाटते, अशा लोकांना योग्य माहिती देण्याचं काम मी गेले 6 ते 7 वर्ष नित्य नियमाने करतो आहे. व्हिडिओ सुरू करून आत्ताच काही महिने झालेले आहेत, पण त्याच्या आधी मी दररोज निदान 5 तरी स्टेटस टाकायचो माझ्या व्हॉट्सअपला, जेणेकरून जे कोणी माझ्या व्हॉट्सअपमध्ये म्हणजे माझ्या समभागात ज्यांचा नंबर मी वाचवलेला आहे म्हणजे सेव्ह केलेला आहे त्यांना ते स्टेटस आपोआप रोज दिसायचे, अजूनही दिसतात. आता आपल्याला प्रश्न पडेल तर माझे संपर्क क्रमांक किंवा व्हॉट्सअप क्रमांक काय आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे दोन्ही व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. ज्यांना माझे व्हॉट्सअप स्टेटससुद्धा नियमितपणे आणि वाचायचे असतील, एक लक्षात घ्या, मी स्टेटस हे फक्त समभाग गुंतवणुकीबाबत टाकतो. म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या, पहिल्या महिन्याच्या, पहिल्या रविवारच्या, पहिल्या तासाच्या, पहिल्या मिनिटाचं वगैरे वगैरे असलं काही मी टाकत बसत नाही. किंवा 133 कोटी देव आहेत, प्रत्येक देवाचं आज हे असतो गुरुवार, आज हा शनिवार, आज हा, असलं काही टाकत बसत नाही. आणि एखाद्याने टाकलं तर मी त्यांना ब्लॉक करतो. तर आजचा ह्याच माझ्या समभाग गुंतवणूक टायगर असेल का, माझ्या या धडपडीतला हा आजचा व्हिडिओ आहे. त्याचं नाव समभाग गुंतवणूक म्हणजे हा या समभाग गुंतवणुकीबाबतचा माझा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं आजचं शीर्षक आहे हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. आता ह्याला मराठीत विश्वास ठेवा, धीर धरा आणि खात्री बाळगा. आता हे का लिहिण्याचं सुचलं, परवा म्हणजे काल सोमवार होता, त्याच्यामुळे शुक्रवार रात्री अथवा शनिवार सकाळीच चुणचुण लागलेली की म्हणजे कुणकुण लागलेली की सोमवारी भारतीय समभाग मंडई अतिशय वेगाने वर म्हणजे सकाळी चांगलीच वर उघडणार आहे. आणि त्याप्रमाणे भारतीय समभाग मंडई, ज्याला आजच्या मराठीत शेअर मार्केट म्हणतात, अतिशय चांगल्या पद्धतीने वरच्या बाजूला उघडलं होतं. म्हणजे अनेक समभाग वाढले होते काल. आता काल माझे देखील माझ्याकडे असलेले म्हणजे ज्याला आपण आजच्या मराठीत म्हणतो माझ्या होल्डिंगमध्ये, माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेले समभाग कसे वाढले हे तुम्हाला कळवणे मला योग्य वाटतं. कारण अजूनही मराठी माणसाला वाटतं की ते 6.5% म्हणजे बँक आपल्याला 6.5% देते म्हणजे खूप उपकार करते दर साल दर शेकडा. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड दर साल दर शेकडा 5%, 6%, 7%, 8%, 9%, 10% देतात, म्हणजे आपल्यावर अतिशय उपकार करतात. आता ऐका, एकाच दिवसात काल माझे समभाग वाढले हे मी आता थोडक्यात सांगतोय. एक समभाग 15.35% एका दिवसात, दुसरा समभाग 10%, तिसरा 8%, चौथा 7%, पाचवा 6.8%, सहावा 6.2%, सातवा 5.8%,
8वा 5.7%, 9वा 5.5%, 10वा 5.40%, 11 मध्ये 5%नी 3 समभाग वाढले. म्हणजे तुम्ही ज्याला म्हणू शकता की ते अप्पर सर्किटला, म्हणजे आजच्या मराठीत अप्पर सर्किटला गेले. आणि त्याच्यानंतर हे सगळं मी लिहून ठेवलं, पण हे सगळं करत बसलं की 4 तासाचा होईल व्हिडिओ. हे बघा, आणि कुठला कितीने वाढलाय. 1.5% ते 4.8% वाढणारे अंदाजे 23 किंवा 25 समभाग आहेत, जे वरचे 11 सोडून. आणि महत्वाचं म्हणजे अंदाजे 4 ते 5 समभाग हे त्यांच्या 52 वीक हायला गेलेले आहेत. आता गंमत कशी, काल समभाग मंडई वाढली, आजही समभाग मंडई बऱ्यापैकी दमदार वाटचाल करत आहे. आता एक लक्षात घ्या, काल FISनी दुसऱ्या दिवशी लगातार शुक्रवारी खरेदी केलेली, कालची खरेदीची खरेदीची जी खरेदी केली त्याची किंमत जास्त होती, ज्याला आजच्या मराठीत अमाऊंट म्हणतात, जास्त होती. म्हणजे FIS हे घेतंय, ही एक चांगली चुणूक आहे भारतीय समभाग मंडईसाठी. आज सुद्धा मी पाहतोय सकाळीच एक समभाग 6 का 7%, दुसरा समभाग आता 14% वर गेलाय. बाकी असे चंगूमंगू आहेतच, 5%, 6%, 7%. आता हे जे 5% वाले आहेत ना, ते कालही चढलेले. सकाळी जो 6%नी चढलाय तो कालही चढलेला. आणि पुन्हा 1 का 2 हे लगेचच ऑल टाइम हायला गेलेले आहेत आज. म्हणजे काल आणि आज मिळून चांगल्या ज्याच्याकडे समभाग आहेत ना, त्यांची कमाई चांगली झालेली आहे. आणि काही महिन्यांपूर्वी पण नाही, काही आठवड्यांपूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं, जागतिक काही महत्त्वाचे सल्लागार आहेत, समभाग गुंतवणुकीविषयी तज्ज्ञ आहेत, म्हणजे FISच आहेत, उदाहरणार्थ मॉर्गन स्टॅनली किंवा गोल्डमन सॅक वगैरे. तर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे 2026 हे एक चांगलं वर्ष असणार आहे समभाग गुंतवणूकदारांना. आणि निफ्टी 50 ह्या अंदाजे 29,000, 29,500, 30,000, अगदी 31,000ला सुद्धा जाऊ शकतो एका वर्षात. पण कसं असतं ना, आपले बहुसंख्य जे मराठी गुंतवणूकदार आहेत त्यांना लगेच उद्या पाहिजे नाही. म्हणजे सत्यजित शहाने काल सांगितलं अशी हे बातमी आहे आणि नाही वाढले विकून टाक. फेकतो, खोटं बोलतो सत्यजित शहा, खोटाड आहे, दिगंबर जैन असून खोटं बोलतो. नाही बोलत खोटं. आणि समभाग गुंतवणुकीसाठी जो मुख्य गुण हवा असतो ना, त्याचंच आज शीर्षक दिलंय या व्हिडिओला अथवा ब्लॉगला. हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. म्हणजे मराठीत विश्वास ठेवा, धीर धरा, खात्री बाळगा. पण महत्वाचं एक आहे, कारण एक जण माझ्या मागे उगीच लागलंय, सर मेरा क्यों नहीं बढ़ रहा है, मेरा क्यों नहीं बढ़ रहा है, मेरा क्यों नहीं बढ़ रहा है, मैंने लार्ज कैप लिया, मैंने ये लिया, मैंने वो लिया, मैंने ये लिया, मैंने वो लिया. आता मी काल एक उदाहरण काढून ठेवलं, ते अजून स्टेटसला नाही टाकलंय, टाकीन सुद्धा. आता तुम्ही सांगा, तो ती जी आस्थापना आहे, सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, नफा होतोय त्या आस्थापनेला वगैरे, पण भरपूर वाढलेली आहे. गेल्या 5 वर्षात समभागाची किंमत काही अक्षरशः दर साल 2% वाढली आहे. गेल्या 1 वर्षात
-20% वाढलंय, 6 महिन्यात -10% वाढली. अशी एवढी 5 वर्ष पण तुम्ही थांबवू शकाल का? एखादा समभाग जर तुम्हाला वाटतं म्हणून चांगला आहे म्हणून घेतला आणि तो जर तुम्हाला काही परतावा देत नाही, 5 वर्ष तुम्हाला परतावा नाही मिळाला, याचा अर्थ तुम्ही बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये जरी ठेवले असते तरी तुम्हाला 32-33% या 5 वर्षात मिळाले असते. पण इथं काही नाही. 5 वर्षात माझ्या मते 12 का 15% फक्त मिळालेले. मग याचा अर्थ तुम्हाला रिशफलिंग माहीत नाही, तुम्हाला लॉस बुकिंग माहीत नाही, प्रॉफिट बुकिंग माहीत नाही. आणि गंमत कशी असते, अनेक तज्ज्ञ किंवा चांगले गुंतवणूकदार एखादा समभाग नाही चालत आहे ना, तर तो विकून दुसरा चालणारा समभाग घेतात. म्हणजे मराठी म्हणजे आपल्या मुंबई लोकलच्या भाषेत स्लो लोकल आणि बाजूला फास्ट लोकल आली असेल अथवा जलद गती लोकल, तर ते धीम्या गतीने जाणाऱ्या लोकलमधून उतरून जलद गतीने जातात. म्हणजे समजा ठाण्याहून मुंबई CSTला जायला 50 मिनिटं लागतात. म्हणजे जी हळू जाणारी जी आहे लोकल आणि ही जी जलद गतीने जाणारी आहे तिला फक्त 35 मिनिटं लागतात. तर केव्हाही ती जलद गतीने जाणारी पकडणं योग्य आहे ना. पण इथे तुम्ही मी विकणारच नाही, मी जेवढ्याला घेतलं त्याच्यापेक्षा वर आलं तरी विकणार नाही. पण बाकीचे बघा ना, हो इथे मला म्हणजे मी फक्त तुम्हाला हे सांगितलं की ते बाकी 23 का 25 मध्ये 1.5 ते 8.5%, 4.5% मिळाले. पण त्यांचे पण तुम्ही टक्केवारी बघा, 4.5%, 4.30%, 3.86%, 3.1%, 4.8%, 5.4%, ते राहिलंच 5.4% लिहिलंच नाही. 4.68%, 3.96%, 3%, म्हणजे 4%, 3%, 2.90%. म्हणजे त्या माझ्या 23-24 समभागात सुद्धा 3-3, 4-4%, 4.5% परतावा दिलेले आहेत समभाग. याचा अर्थ मला थोडक्यात काय सांगायचं आहे की सुदैवाने किंवा मी जो अभ्यास करतो किंवा ज्याला मी फंडामेंटल अनालिसिस करून मी जे समभाग निवडतो, एक लक्षात ठेवा, समभागांचा दर आहे ना तो चेंडू सारखा असतो, सारखा खालीवर होत असतो. आणि आपले मराठी समभाग गुंतवणूकदारांना लगेच खाली आलं त्यांना लाल रंग भीती वाटते, एकदम लाल रंग. म्हणजे अनेक म्हणजे वैवाहिक नवऱ्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीला लाल कुंकू लावू नको म्हणून सांगितलं. तर मला लाल भीती वाटते, कारण मग लगेच म्हणजे समभागाचा भाव खाली आला की ते लाल रंग दिसतो, म्हणून तो कुंकू लाल लावूच नको, हिरवं लाव. काय काय हे समभाग गुंतवणूक हे काय आहे हे आधी समजून घ्या ना. तुम्ही बांबूचं रोप लावलं किंवा बांबू लावला आणि लगेच 6 महिन्यात 3 महिन्यात पीक नाही येत आहे म्हणून अख्खा जमीन खडून बघितली, काय का नाही येत आहे, चुकीचं आहे ना. 3 का 4 का 5 वर्षांनी येतं पीक. त्याला थोडीशी माहिती करून घ्या. लोक म्हणतात आम्हाला सांगा कसं करायचं, कुठून सुरुवात करायची सांगा, कुठून सुरुवात करायची कसं सांगा. त्यांनी सुरुवात केलेली असते 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी, 6 दिवसापूर्वी, 6 महिन्यापूर्वी. आत्तापर्यंत काही केलेलं नसतं. याचं ऐकलं आणि तिथे टाकले, 50,000 गेले, कारण ऑप्शन्स फ्युचर्समध्ये टाकले. त्याचं ऐकलं तिथे गेले, ह्याचं ऐकलं इथे गेले. पण स्वतःला काहीही माहीत नाही आहे. डिव्हिडंड माहीत नाही, कम बोनस माहीत नाही. बोनस एका ग्रस्ताला ज्याने 4.5 लाख रुपये दोन जणांकडे वेगवेगळं शिकून 2022ला 4.5 लाख रुपये घालवलेले, जेव्हा हे होतं कोरोना, त्या ग्रहस्थांना विचारलं तुम्ही आता ज्या आस्थापनेत काम करता त्या आस्थापनेने कधी बोनस दिलाय का? तो म्हणे माहित नाही, मी अकाउंटंटला बघतो या वर्षीचा बोनस दिलाय का. मी समभागाचा बोनस विचारतो.
माहिती काही नाहीये. पण दाखवायचं कसं की मी राकेश झुनझुनवालाच्या सिनियर. त्यांनी काहीच नाही कमवलं. त्यांनी भले 5,000चे 38,000 करोड कमवले असेल, रुपये 5,000चे 38,000 करोड, पण मी बोलून 70,000 करोड फक्त बोलू ना, करता तर काहीच येत नाही आणि सगळं चुकीचं. तर ते ग्रस्त माझ्या डोकं खात आहेत. मेरा क्यों नहीं चढ रहा है, अरे मेरा क्यों नहीं चढ रहा है. अरे तू घाण घेऊन ठेवलीस, त्यात माझी काय चूक आहे. मला आता हा जो व्लॉग आहे ह्यात माझी लाल नाही करायची. मला हा तुम्हाला दाखवून द्यायचं. हे सगळं शक्य नाही मिळेल. खरं करून दाखवलं. हे काल 1 तास लागला मला हे सगळे काढायला. अरे कितीने वाढले, कितीने वाढले, किती टक्क्यांनी वाढले, काय वाईट आहे. आणि पोर्टफोलिओची किंमत पटकन वर गेली. म्हणजे गेले काही दिवस खाली गेलेली, कारण मी काही पैसे काढतोय सुद्धा, मला गरज आहे म्हणून. जर हे पैसे काढायच्या आधी जी किंमत होती तीच परत आत्ता आली आहे, याचा अर्थ योग्य प्रकारे माझी गुंतवणूक सुरू आहे. म्हणजे मी फक्त नफा काढून घेतला. तसं बघायला गेलं तुम्ही कधीच लॉस बुकिंग करणार नाही, कधीच प्रॉफिट बुकिंग करणार नाही, कधीच तुम्ही हे काय लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग आणि रिशफलिंग करणार नाही. घरात कधीतरी हे लागतं, वाळवी लागते. तुम्ही योग्य ती कारवाई करत नाही का? त्या वाळवीला औषध फवारणी करणं, म्हणजे ते सगळं जे लाकडी सामान आहे ते काढून परत औषध फवारणी करून दुसरं करणं. मग याला हेच म्हणतात ना, लॉस बुकिंग आणि रिशफलिंग, प्रॉफिट बुकिंग, रिशफलिंग. त्यात घाबरायचं काय? एखाद्या समभागाला काहीतरी अडचण येतं, योग्य वेळी ते पकडायचं आणि बाहेर पडायचं, शांतपणे बाहेर पडायचं. नाही मी एवढ्यालाच घेतलं तेवढ्यालाच विकणार, तर मग बस रडत. चौथी पिढी येईल तुमची त्याच्यापेक्षा वर जायला ती किंमत. हे सगळं आपणा आदरणीय, वंदनीय सगळ्यांना सुधारणा, सगळ्यांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी हा सगळा माझा अट्टाहास आहे. पुन्हा सांगतो, माझी लाल अजिबात करायची नाही. आज सुद्धा माझ्याकडे असलेले अथवा माझ्याकडे आहेत म्हणजे हे सगळे मीच शोधून काढलेले, मीच सुचवलेले. आणि दुसरं एक मला कळत नाही मराठी माणसांचं, मी जास्त महागचे नाही घेणार. जास्त महाग नाही, मला 80 पैशाचे पाहिजेत, मला 1 रुपयाचा पाहिजे, मला 1 रुपया 20 पैशाच्या वर नाही जाणार. अरे तुम्ही तर काय सांगताय, 20,000चा तर भले 20चा 60,000 होईल, पण मला 80 पैशाचा आवडतो. मग येताच कशाला समभाग गुंतवणुकीमध्ये? आपण जे घरी एका बॉक्समध्ये पैसे साचवतो लहान मुलाला, तू सुट्टे पैसे टाक, सुट्टे पैसे टाक, तसंच करा ना गुंतवणूक. गुंतवणूक काय कशाला येत आहे इथे? जर तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI जास्त नकोय, येऊच नका इथे. नाही मी 3च महिने ठेवणार, 3 महिन्यात नाही वाढले तर मी विकणार. हे भगवान, असं कोणासमोर बोलू नका. मी 2च महिन्यात नाही म्हणजे बांबूचं झाड 4 महिन्यात नाही आलं तर मी ते सगळं जमीन नांगरून परत लावणार, परत दुसऱ्या बांबू लावणार, दुसऱ्या जातीचा. परत तो नाही आला तर परत, अरे बांबू येतच नाही तर एवढ्या 4 महिन्यात. आमच्या शेतकरी बंधूंना विचारा, अनेक शेतकरी बंधू आपले अनुयायी आहेत. अनुयायी म्हणजे आजच्या मराठीत फॉलोअर, जे यूट्यूब पाहतात, माझं स्टेटस बघतात, वाचतात, स्वतः अभ्यास करतात. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, सुधारा, योग्य प्रकारे गुंतवणूक करा.
जर तुमचे समभाग गेल्या एक दोन दिवसात काल अथवा आज वाढले नसेल तर तुमची चूक आहे, माझी नाही आहे चूक, ना नरेंद्र मोदींची चूक आहे, ना आपल्या अर्थमंत्र्यांची चूक आहे, ना आपल्या वाणिज्य मंत्र्यांची चूक आहे. तेव्हा कृपया असले काही वेगळ्या माहिती देणारे माहितीपर ब्लॉग आपल्याला आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तुमचे एवढे मित्रमंडळी आहेत तुमच्या अवतीभोवती, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे अनेक गरजू लोकांपर्यंत मी पोचतो. मी काय हे पैशासाठी नाही यूट्यूब चॅनल सुरू केलं. तेव्हा असाच एखादा माहितीपर व्लॉग घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.